आज जे विजय हजारे जो उपोषणाला बसलाय त्याच्यामध्ये पहिलाच त्यांनी मुद्दा घेतलाय की अतिक्रमण अनधिकृत बांधकामे काढून टाकणे. परंतु आज सर्वांना या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने सांगू इच्छितोय की विजय हजारे यांनी स्वतः त्याच्या कुटुंबाचं अतिक्रमण आहे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये त्याचा शिक्का आहे, पण तो ती गोष्ट केव्हाच आज सर्वांसमोर आणत नाही. कारण की त्याला माहिती आहे ही गोष्ट का सर्वांसमोर आली तर आपला कुठंतरी जो आपण हा जो ते डावपेच करतोय ते डावपेच सर्वच्या समोर येतील. दुसरी गोष्ट आहे का त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे बांधकाम ना हरकत दाखले किंवा बांधकाम परवानगी दाखले दिले जातात. हा बघा, विजय रामचंद्र हजारे यांचे वडील रामचंद्र मारुती हजारे यांचा अर्ज आहे की त्यांनी 24/6/2020 प्रमाणे ठराव केलेल्या बांधकामास कर आकारणी करणे. 28/11/2025 रोजी त्यांनी हा अर्ज दिलेला आहे. एका साईडला बोलतात की बांधकाम परवानगी ही देणं योग्य नाही गावठाणमध्ये आणि हे स्वतः देतात. असे जर गावातील कोणीही आलं तर हे मला गावामध्ये बांधकाम करण्याकरता ना हरकत दाखला आणि हा बांधकाम परवानगी दाखला, या दोन्ही गोष्टी विसंगीत आहेत. हे लक्षात ठेवा, त्यांनी बांधकाम परवानगी घेतली, तिचे अधिकार नसताना घेतले त्या गोष्टी. या गोष्टी आज सर्वांसमोर आल्या पाहिजे म्हणून मी सगळ्यांसमोर आलेलो आहे. दुसरी गोष्ट आहे की मी 2021 मध्ये फेब्रुवारी मध्ये सरपंच बसलोय आणि त्यांनीच जे आज त्यांना जे नेरळ विकास प्राधिकरणाकडून जे माहितीच्या आधारे किंवा त्यांनी त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने जी त्यांना यादी दिली त्यामध्ये फक्त एकच बांधकाम 2021 नंतर झालेलं दिसतंय, ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक यालाच त्यांनी नोटीस काढलेली दिसते. मग तुम्ही सांगा, याच्या पूर्वी जी झालेली बांधकामं आहेत जी रस्त्यालगत, त्याच्याशी माझं नाव का जोडलं जातं? महेश उर्लेच का? जे नेरळ विकास प्राधिकरण त्याच्याशी निगडीत आहे, नेरळ विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत असणारी गोष्ट तिथे महेश उर्ले सरपंच जाणूनबुजून नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न आणि याच्या मागचं खूप मोठं कारण ते पत्रकार परिषदेच्या शेवटी मी तुम्हाला ते डिस्क्लोज करेन. दुसरी गोष्ट आहे की आज स्वतःच्या कुटुंबाचं अतिक्रमण तो दाखवतच नाही. ती गोष्ट का दाखवत नाही का माझ्या कुटुंबाचं एसटी स्टँडला अतिक्रमण आहे, माझ्या कुटुंबाचे 2 गाड्या अतिक्रमण शिक्का आहे, ही गोष्ट का दाखवत नाही? ही सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्या पाहिजे. आणि वारंवार एक महेश उर्लेची बिल्डिंग, पण ती बिल्डिंग माझ्या नावावरती नाही, माझा त्याशी संबंध नाही. त्याचा असेसमेंट आहे ते ग्रामपंचायत मध्ये, तरी सुद्धा ते बोलले त्याच्याकरता त्याच्यावर मानांचा दाखला करेल. आणि हा विषय मी जाणून काढलाय की बाजूलाच जिंगल प्री स्कूल या नावाने एक प्री प्रायमरी स्कूल चालतंय. ते स्कूल याच्या पूर्वी समोरच्या एका बिल्डिंग मध्ये त्या बिल्डिंगचं नाव मला लक्षात नाही आता, पंकज रेसिडेन्सी, त्याच्यामध्ये ते भाडेतत्वावरती घेत होते. आणि त्यानंतर त्यांची पटसंख्या वाढल्यानंतर त्यांनी ते जे दावा करतात त्या बिल्डिंग मध्ये त्यांनी ते काम चालू केलं, त्यांनी तिथेशी ते स्कूल चालू केले. आता याच्यापूर्वी ज्या तिथेशी स्कूल होते त्यावेळेस महेश उर्लेचा काही संबंध नाही आणि इथेही संबंध नाही, परंतु वारंवार त्या गोष्टीवरून चर्चा होते. म्हणून आपण त्या जिंगल किसच्या ज्या टीचर आहेत पूनम मॅडम त्यांच्याशी आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे डॉक्युमेंट चेक केले. माझ्या माहितीप्रमाणे जे प्री प्रायमरी स्कूलला जेवढे डॉक्युमेंट पाहिजेत तेवढे त्यांचे प्रॉपर आहेत, तरी सुद्धा जाणून एक शेवटी कारण त्याकरता तो ती गोष्ट करतो. कारण शेवटी सांगतो मी, ते ऐकत राहा तुम्ही. दुसरी गोष्ट आहे की एकच प्री प्रायमरी स्कूल कोल्हापूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये नाही आहेत, बरेच प्री प्रायमरी स्कूल आणि अनधिकृत बिल्डिंग मध्येच आहेत. परंतु ह्या स्कूलचं का उल्लेख करतोय? बाकीच्या ठिकाणी त्याचे साठेलोटे आहेत का? तिकडून त्याला काही मिळतंय का? या गोष्टीचा चौकशी झाल्या पाहिजे. तिसरी गोष्ट, डिस्कवर रिसॉर्ट मधली घरपट्टी. ज्या दिवशी मी 10 फेब्रुवारी 2021 ला बसलो त्याच वेळेस त्या तिसऱ्या मीटिंग मध्ये मी स्वतः रिट अर्ज काढलेला आहे. त्याचा सूचक अनुमोदक रोशन मस्कर आणि अस्मिता उर्ले, बाकी कोणाचा काही संबंध नाही. कोणी काही सांगतो फोनवरती यावरती, काही संबंध त्या व्यक्तीचा. आम्ही त्यांना रिट अर्ज काढून जप्तीपर्यंत गेलो. जप्ती केल्यानंतर त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने आम्ही तुमचे जे रेग्युलर आहेत ते थकवणार आणि जसे पैसे होतील त्या पद्धतीने तुम्हाला दिले जातील हे आश्वासन देऊन आपण त्याच्याकडून लगेचच पैसे जमा करायला सुरुवात केले. 2024 पर्यंत आपण रोख त्याच्याने चोख एकदम बजावणी करून त्याचे पैसे त्याचे वसूल केले खरोखर. परंतु 2021 ते 2011 मध्ये त्यावेळेस त्याचे साठेलोटे होते का तिथेशी? त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन का घेतलं नाही का इथेशी पाणीपट्टी घरपट्टी जमा होते याचं ऑब्जेक्शन का घेतलं? कारण की त्याचे साठेलोटे असतील, हा मी त्याच्यावरती आरोप करतोय. दुसरी गोष्ट आहे की धामोते येथील गावठाण जागेचा तो जो विषय आहे
की धामोतील विस्तारित गावठाण 2011 पूर्वीचे हे तर त्यांनी धामोतेच का नाव घेतलं हे उघड झालं पाहिजे का त्यांनी स्वतः कोल्हारे येथील गावठाण जागेमध्ये 2020 ला परवानगी घेऊन आता 2025 ला तिथे त्यांनी घर बांधलं त्याच्या परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. या दोन्ही गोष्टी निगडीत हो तो त्याची बाजू असं दाखवून देतोय का मी काहीतरी करतोय समाजासाठी याचा समाजाच्या संदर्भात काही संबंध नाही. तिसरी गोष्ट आहे का त्यांनी फॅन्टसी होम निकेतन मध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तर मी त्या एफ आय आर ची कॉपी देतो. जे फॅन्टॅसियन होम निकेतन होम जी बिल्डिंग आहे ती 2011 मध्ये साहेब चालू झालेली आहे आणि 2011 मध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतलेली आहे त्यावेळेस आणि घेतल्यानंतर 2014 मध्ये त्याचं खरेदी विक्री झाली. 2016 मध्ये ती तशी त्यांचा कर आकारणी 2018 मध्ये झाले त्याचा पुरावा आहे हा 2018 मध्ये त्याची कर आकारणी झालेली आहे बघ त्याचा आणि त्याची आपला काही संबंधच नाहीये. तर 2018 मध्ये कर आकारणी झाल्यानंतर पुन्हा ते अनधिकृत झाले त्याला 2020 मध्ये कर आकारणी झालेली. मग यानंतर पाणी देता वेळेस जर पाणी देता वेळेस एखादी गोष्ट त्याची जर झाली आहे आणि त्याचा माझ्याशी म्हणजे मी पाणी दिलंय आणि मी 2021 ला त्याची मी सरपंच बोललो फेब्रुवारीमध्ये त्या कालावधीमध्ये जो कोणी दाखला तिची दिलेला पूर्णत्वाचा दाखला तर तो पूर्णत्वाचा दाखला ज्याने कोणी दिलाय त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्याकडे चौकशी करता मी वारंवार सांगतोय का त्या 10-15 दिवसाच्या दरम्यान कोण येऊन तो दाखला दिलेला आहे त्याची संक्षिप्त चौकशी झाल्या पाहिजे याकरता मी पोलीस स्टेशनला आणि तसे जबाब सुद्धा दिलेला आहे. परंतु जाणून ही एफ आय आर पाहिली मला गवण्याचं काम केलं त्याच्यामध्ये सरळ कारण की मी सरपंच झालो ही गोष्टच कुणाला खपत नव्हती त्यावेळेस आणि या विरोधकांना बिलकुल खपत नव्हती. तर हा जो मुद्दा आहे तो साफ चुकीचा आहे. फॅन्टसी मधला एकूण एक व्यक्ती आज तुम्ही इथे बसलेले आहात त्याला पण जाहीर आव्हान आहे या गोष्टीचं फॅन्टसी मधला एकही व्यक्ती दाखवा का कॅमेरा समोर बोलतोय का त्यांनी माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला ते बोलतं साहेबांना याच्यामध्ये विनाकारण गवण्यात आलंय त्यांनी आम्हाला पाणी दिलं त्यांच्यामुळे आज आम्ही तिथे राहतोय आम्हाला आज सर्व जो कर गोळा करता येतो सोसायटीचा टॅक्स गोळा करता येतो त्यांच्यामुळे गोळा करतोय एवढ्यापर्यंत ते सॅटिस्फाईड आहेत. काही गोष्टी झाल्या तर आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी जी मोजणीची मागणी केलेली आहे 75चा 4 सर्वे नंबर त्याचा संबंध हा ग्रामविकास अधिकाऱ्याशी संबंध आहे. तर ग्रामविकास अधिकारी निलंबनाची कारवाई का मागणी करत नाही. महेश मुरलेच काय याच्यामध्ये दोषी आहे. मोजणीचा जो अर्ज करण्याचा जो विषय आहे तो ग्रामविकास अधिकारी मी त्यांना सक्तीचा आदेश दिलाय मी त्यांना वेळेवर सांगतो का तुम्ही करून टाका ती गोष्ट त्यांनी नाही केलं तर त्यांनी ग्रामसेवकचं नाव घेतं सरपंचचं नाव का घेतंय माझी वैयक्तिक त्याला बदनामी करायची आणि बाकी त्याच्यामध्ये काय उद्देश नाही त्या गोष्टीचा. दुसरी गोष्ट आहे की जो व्यक्ती ज्या गावात राहतोय त्या गाववाल्यांचा रस्ता आज माझ्या कोलारे गावचा रस्ता 1.5 वर्ष त्यांनी आणून ठेवला त्याची पाणी जमा झालेलं आज तो विकास कामांची आणि समाजकार्याच्या गोष्टी करतोय कितीतरी वृद्ध मुले वृद्ध व्यक्ती वृद्ध शालेकरी मुले आणि जे आजारी पेशंट त्या पाण्यातून जात होते कितीतरी लोकांना ते दिसलं तरी पण नाव महेश उरले म्हणजे सरपंचाचं खराब याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे की जर सरपंच महेश उरले कुठे चुकीमध्ये आहे तर कलम 39 प्रमाणे माझ्यावर कारवाई झाली पाहिजे असा पुढे शासनाकडे अर्ज का केला नाही हा माझा प्रश्न आहे. हा फक्त मला बदनाम करण्याचा प्रश्न डाव आहे बाकी नाही. तुम्हाला मी वारंवार सांगला इथला विकास सगळा मी वारंवार त्याच गोष्टी बोलून सर्वांना मला ते रिपीट करता येत नाही. परंतु हा जो प्रकार चालू आहे हा प्रकार मी आज कॅमेरा समोर बोलतोय माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहे. मला बऱ्याचशा लोकांचे फोन आले की विजय हजारे यांनी मला ज्यावेळेस मी ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसभा पाहत असताना 31/5/2024 मध्ये अचानक येऊन माझ्यावर जो हमला केला किंवा अचानक अटॅक केला त्या अटॅकच्या विरोधात त्यांनी जो गुन्हा दाखल आहे त्याच्यावरती गुन्हा क्रमांक 123 त्या गुन्ह्यामध्ये कुठेतरी तडजोड व्हावी कारण की त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत सर्व साक्षी आहेत सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. मी स्वतः त्याचा आणि सगळ्याच गोष्टी असताना त्याला कुठेतरी त्याला ती भीती आहे त्या गोष्टीच्या अनुषंगाने आणि माझे नातेवाईक असतील त्यानंतर आपल्या आगरी समाजाचे पुढाकारी आपले संतोष पेरणे जे अध्यक्ष त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी मला निरोप दिला होता कारण आता मी त्या गोष्टी बघा ज्यांनी केलंय त्याला मी कायद्यानेच उत्तर चोख उत्तर देतोय जो मला बोलतोय त्याला मी विकास कामाने उत्तर देतोय मला त्या गोष्टी बोलायची आवश्यकता नाही. परंतु हे व्यक्ती वारंवार ज्या प्रशासनाने त्याला 2021 मध्ये जी त्याला यादी दिली त्याच्यामध्ये आज यादीमध्ये बघा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक एकच काम आहे अतिक्रमण. मग महेश मुरलेंनी कुठं अतिक्रमण केलंय काय केलंय या गोष्टी का दाखवत नाही त्या गोष्टीचा विनाकारण संबंध जोडून वारंवार नाव आणि तो बोलते ना मानाचा दावा त्याच्यावर मानाचा दावा पण मी दाखल करतोय
काहीच नाही. कारण की माझं अतिक्रमण, माझ्या नावाचं असेसमेंट नसताना, काही नसताना त्यांनी जाणून जर माझं नाव कुठेतरी गमवण्याचा प्रयत्न केलाय, तर मी ते गोष्ट 100% करणार. जे उपोषण आहे त्या उपोषण, दुसरी गोष्ट आणखी आहे की त्या रोडमध्ये, त्या उपोषणाच्या मागणीमधला जो आपला रोड आहे पेशवाई रस्ता, त्या पेशवाई रस्त्यामध्ये बिल्डरची अडवणूक. तर स्वतः गोरख शेफ आणि आम्ही स्वतः जाऊन ज्या बिल्डरांनी अडवणूक केली होती, त्या धरती डिवाइन म्हणून बिल्डर होतं, त्यांनी सांगितलं की इथून रस्ता बांधवायचा नाही, पण मी स्वतः जाऊन त्याला जाऊन सक्त ताकीद देऊन सांगितलंय आणि समजावून सांगितलं का हे रस्ता हे होणे गरजेचं आहे आणि याच्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतलेले आहेत, तो रस्ता झालाच पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की पुढे जाऊन जो हावरे बिल्डर आहे त्यांना सुद्धा गोरक्षेप जे माझे सहकारी आहेत त्यांच्याशी सहकार्य संबंध साधून मी स्वतः गेलो होतो तशी, आणि तो रस्ता खुला करून दिलाय. म्हणजे या सर्वच्या सर्व ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कशाशी संबंधित आहेत आणि याचं काय अर्थ आहे ते मला काय अजूनपर्यंत समजलं नाही. फक्त महेश विर्लेला बदनाम करायचं आहे, हा डाव आहे. आणि कुठेतरी महेश विर्ले या प्रेशरला कुठेतरी दाबला जाईल, कुठेतरी ती तडजोड करता. मोठमोठ्या पुढाऱ्यांचा पण फोन आला मला याच्यामध्ये का ती तडजोड झाल्या पाहिजे म्हणून. तर मी माझं म्हणणं आहे की तडजोड झाल्या पाहिजे, चुकीची तडजोड झाल्या पाहिजे, पण गुन्हेगारची तडजोड, जो गुन्हा वारंवार करतो त्या व्यक्तीला तडजोड झाला या भूमिकेत असल्यामुळे हे सर्व प्रकार चालू आहेत. याच्यामध्ये वारंवार एक गोष्ट सारखी म्हटली जाते, शाळा जी आहे शाळेचं नाव वारंवार घेतलं जात आहे आणि जी जागा आहे ती महेश विर्ले यांच्याच नावावरती असं कायम म्हटलं जात आहे. तर या पाठीमागचं नक्की सत्य काय? साप खोटी गोष्ट आहे. ही जागा राजेंद्र तुकाराम विर्ले, दत्तात्रय तुकाराम विर्ले या सर्व कुटुंबाची जागा आहे आणि ही जागा मी घ्यावी ही त्यांची इच्छा होती. परंतु ज्या वेळेस मी ही जागेची पाहणी केली आणि ज्या वेळेस मी नेरळ विकास प्राधिकरणामध्ये चौकशी केली, त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आल्या त्याच्यामुळे मी ते माझ्याकडे ते नाहीच आहे, मी सोडून दिलं ती गोष्ट. परंतु ते कुठेतरी नाव माझं बदनाम झालं पाहिजे, माझं नाव कुठेतरी गोवलं पाहिजे ना त्याकरता. आणि ह्या जागेकरिता जी कर आकारणी केलेली ती 2021 पूर्वीच केली, 2020 मध्येच केलेली आहे ना. आणि कोणाच्या नावावरती कर आकारणी केलेली ते सर त्याची असेसमेंट सुद्धा त्याच्यामध्ये नावं सुद्धा आहेत, परंतु महेश कुर्लीचं नाव गोवल्या पाहिजे हे साप त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा हेतू दिसतोय. की आणखी गोष्ट की धामोते ते एक बांधकाम चालू आहे गावठाण जागेमध्ये. आता त्या गावठाण जागेमध्ये बांधकाम चालू आहे, ते बांधकामाची 2000 त्या बांधकामाला 3/2/2016 मध्ये परवानगी दिली त्या बांधकामाला. 3/2/2016 पासून त्या बांधकामाचं काम चालू आहे, पण तेव्हा कोणाला अडचण नव्हती, त्यावेळेस त्यांचे साठे होते का त्यासोबत. आज ते बांधकाम माझ्या नावावरती घेऊन जाणून बुजून ते ज्या काही रिवाइज करण्याकरता आले, जे आहे त्या पद्धतीने ज्यांना ते काम केलं त्यांनी केलं ती गोष्ट, पण त्याच्यामध्ये माझं नाव गोवाचं. पण त्यावेळेस त्यांनी का नाही केलं की हा जो नाहरकत दाखला दिलाय ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच 4/2 त्यांच्यावरती का ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि त्यांचं नाव याच्यामध्ये का गोवत नाही, फक्त महेश कुर्लेचं नाव का जाणून बुजून गोवतात, हा खूप मोठा प्रश्न. दुसरी गोष्ट आहे की कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये धामोते ते चालीचे रूम, हे रूम, ते रूम, लोकांची फसवणूक होते. तर मेसस आराम डेव्हलपर्स लियाकत सरफुद्दीन मालिम याला नाहरकत दाखला दिलाय 25/5/2018 आणि त्याच्यामध्ये ते काम केले. 2018 माझा सरपंच पदाशी काय संबंध आहे का? जे कोण आहे त्यांच्यावर आक्षेप का नाही घेतला जात, माझ्यावर का आक्षेप घेतला जातोय? त्यानंतर मोहम्मद वामिक शेख पुन्हा एकदा जय कोडियार बिल्डिंग म्हणून आहे, त्यांचं पण 2021 मध्ये हा दाखला दिलेला आहे त्यांना सुद्धा. मी जे काही दिलंय ते गावातील आपल्या जे गरजू लोक आहेत त्यांना तसे बांधकाम करता आले त्या लोकांना दिलेलं आहे. आणि जे बाकी जे अनियमित आहे मग तुम्ही माझ्यावर 39 प्रमाणे कारवाई केलीच पाहिजे ना. हे विषय जाणून बुजून लोकांच्या समोर ठेवण्याचं कारण काय, फक्त बदनामी. 5 वर्ष गेली, 5 वर्षामध्ये 39 प्रमाणे कारवाई करण्याचं त्यांच्या मनात मध्ये का नाही आलं? 5 वर्ष संपली हो आता फेब्रुवारीमध्ये माझ्या सरपंच पदाचा 5 वर्षाचा कालावधी संपतोय त्यावेळेस. आणि पुढे भ्रष्टाचार, आपण भ्रष्टाचार कुठे काय, मी भ्रष्टाचार केला, तुम्ही दाखल करा, गुन्हा दाखल करा, केस दाखल करा, ज्या आहेत ते काय नाही, हे जाणून बुजून काही संबंध नसताना का करतायत याचा उत्तर माझ्या सर्व सुज्ञ जनतेकडे आहे का करत आहेत. आणि विकास कामांच्या अडथळा विजय हजारे आणतो. आता ह्या मागील जी मासिक सभा होती
त्या मासिक सभेमध्ये एक विषय आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक हे काम थांबल्या पाहिजे. विजय हजारे यांनी तो विषय घेतला होता आणि त्याच्या संबंधित त्यांनी व्हिडिओ पण टाकलेला ग्रुपवरती, सर्वांना माहिती आहे ती गोष्ट. तुम्ही सांगा मला की एखादी सार्वजनिक जागा आहे, ती जागा रस्ता रुंदीकरणात जर जात असेल का, कारण की त्या रस्त्याची रुंदीकरणाची कॅटेगरी चेंज झाली 15 फूट, जर जात असेल तर ग्रामपंचायत त्यावेळेस ते जे सुशोभीकरण सांगतो, मी जे झाडं वगैरे लावले, मी पुतळ्याची गोष्ट करत नाही, तर ते ती झाडं लागलेली असतील ती रुंदीकरणापर्यंत काढतील आणि जो उर्वरित काम आहे किंवा जो काम राहिला असेल तो काम तसंच राहील, जेणेकरून जे आज परिसरामध्ये तुम्ही आता त्यांनीच बोलला गुटखा बंदी, हे बंदी, ते बंदी, धाबे बंदी, हे बंदी, आज त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन का घेत नाही? आज तिथून जर साई मंदिर पासून चालू केलं तर सर्वच गाले अनधिकृत आहेत, सगळ्यांकडे नोटीस मध्ये, पण नाव फक्त एकाच इमारतीचं का घेतलं जातं, एकाच बांधकामाचं का घेतलं जातंय, या सर्व गोष्टींचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की 2017 पासून ते उपोषण करतायत त्याचं, पण त्याचा माझ्याशी काय नाही केले, काय संबंधच नाही. दुसरी गोष्ट आका, आता आका हा काय शब्द आहे आणि त्याचा डायलॉग मारण्याची पद्धती पण खूप वेगळी. मैं भूल जाता हूं, हे करता हूं, या गोष्टी म्हणजे घमंडीची गोष्ट आहे. आपण जनतेचे सेवक आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जराशी पण घमंड आल्या पाहिजे. आपण जनतेची सेवाच केल्या पाहिजे आणि जर सेवेचा दृष्टिकोन असेल तर माणूस असा आका वगैरे, मग आका हे नाव घ्या ना तुम्ही, ओपन करा ना, का नाही ओपन करत त्या गोष्टीचं? फक्त महेश विर्लेला कुठेतरी बदनाम करायचे, आपल्या सर्व जनतेला संभ्रमित करायचे, हा एकच उद्देश आहे. आणि मेन महत्वाचा उद्देश का जी केस चालू त्याच्यामध्ये तडजोड झाल्या पाहिजे आणि तडजोड करता त्यांनी अर्ज पण दिला होता, असं मला जे आपले आगरी समाजाचे अध्यक्ष आहेत संतोष पेरे यांनी मला अर्ज आलाय, तुम्ही तिची मिटवायला या, एवढ्यापर्यंत पण कळवलं होतं आणि ती लोक येऊन थांबलेत मिटवण्यासाठी. आणि त्यानंतर हा त्यांचा पराक्रम झाला. अर्ज स्वतः विजय हजारे यांनी दिलेला आहे असं मला संतोष पेरणे यांनी कळवलं होतं आणि संतोष पेरणे यांनी मला कळवून त्यांनी मला बोलवलं होतं. पण त्यावेळेस मी सांगितलं की मला ह्या गोष्टीमध्ये रस नाही की वारंवार एखादा माणूस चूक नाही बोलत, गुन्हा करत असेल आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्या पाहिजे ह्या निश्चयाचा व्यक्ती आहे मी. आणि त्याच पद्धतीने माझा गुन्ह्याचा काही थोडक्यात संदर्भ सांगाल का तुम्ही, कशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला? 31/5/2024 रोजी मी ग्रामसभेमध्ये गेलो होतो. त्या ग्रामसभेमध्ये तहकूब ग्रामसभेमध्ये मी मोबाईलमध्ये पाहत असताना यांनी येऊन शिवीगाळ चालू केली. शिवीगाळ चालू केल्यानंतर मी जाऊन माझ्या केबिनमध्ये गेलो. यांनी याच्या कुटुंबाला बोलवून माझ्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, जीवे मारण्याच्या दृष्टीने प्रहार केला तो, कारण की जर मला मार द्यायचा असेल तर माझ्या पाठावर मारला असतं. त्यांनी डोक्यात प्रहार केला, मला जीवे मारण्याच्या दृष्टिकोनाने ते प्रहार केला. आणि ती ग्रामपंचायत तिथं जवळ, तिथं त्याच्या घराच्या बाजूला असल्या कारणाने त्याला जवळच येते, जाणून येऊन त्याची भांडणं करायची, हे करायची, ते करायची, या गोष्टी त्याच्यासाठी नवीन आहेत, ह्या जगजाहीर गोष्टी आहेत. तर याच्या पुढे जे काय बघा, माननीय न्यायालय जे काही शिक्षा जे काय असेल ते देणारच आहे, तर त्याकरता मी तडजोडी करता नाही जाऊ शकत आणि तो प्रेशर माझ्यावरती निर्माण करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. म्हणजे घरपट्टी असेल वगैरे, आणि आता काय परिस्थिती? सिल्व्हर क्लिअरचं जवळजवळ 37 ते 40 लाख रुपये बिल त्यावेळेस कधीपासून प्रलंबित, 2021 पर्यंत. कधीपासून? 2011 पासून. तर 2011 ते 2021 ह्या पिरियड मध्ये त्यांनी का नाही तसं केलं. आणि मी रिट अर्ज बजावलाय, पुन्हा सांगतो, मी रिट अर्ज बनवलाय आणि त्या रिट नोटीस द्यायला सुद्धा मीच गेलेलो आहे देशी ग्रामसभा आणि बॉडी केली. बाकी कोण आला नाही, जे पण बोलतायत त्यांनी बोलावं का आलेलं आहे म्हणून, तर कोणी आलेलं नाही. त्यावेळेस रिट अर्ज बजून आपण त्या गोष्टी केल्या. राहिला विषय पाण्याचा याचा, तर ज्यांनी आपल्याकडं ज्यांनी मागणी केली त्यांना आपण सर्वांना पाणी देण्याचं काम केलेलं आहे. आणि जे इथे करदाते त्यांना सर्वांना पाण्याचा अधिकार आहे आणि ते मी चोख बजावलेलं आहे. त्याच्यामध्ये मला नाही वाटत मी काय चुकीचं केलेलं, आणि चुकीचं केलंय तर तुम्ही तक्रारी करा. तुम्ही 39 प्रमाणे अनियमित कारभार होऊन कारवाई करून टाका, विषय संपला नाही त्याच्यामध्ये. आणि आणखी काय विषय, त्यांचं किती 2021 पासून तुम्ही बसल्यापासून सिल्वेक्स रिअलिटी किती घरपट्टी जमा झाली आपल्याकडे? बघा, त्याच्यामध्ये साधारणतः 4 साधारणतः 12 ते 15 लाखाच्या आसपास घरपट्टी हे झालेले. त्यानंतर पाणीपट्टी पण साधारणतः एक क्लिअर केलेली, साधारण टोटल 21 लाख रुपये समथिंग त्याच्याकडून. शिल्लक जे आहे त्याच्यासाठी आपण काय त्यांना नोटीस बजावली किंवा कारवाईचं काय त्यांना पावलं? शिल्लक आहे त्याच्यासाठी त्यांना रिट अर्ज सुद्धा आपण बजावलेला आहे, आजच बजावलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की त्यांना वारंवार त्यांना कळवलंय का त्या करत. आणि हे बघा कसं आहे, त्यांनी एक कारण पुढे केलं होतं सिल्वेक्स रेलिटीने की आमचं
कोर्टामध्ये प्रलंबित आहे, तरी सुद्धा आपण त्याच्याकडून हे कारण प्रलंब दाखवून सुद्धा आपण ते चोख बजावलंय आणि याच्या पुढे पण आता आपण ते वसूल करणारच आहे याच्यामध्ये. पण काय होतं, एका बाजूला आहे ना, या सगळ्या गोष्टी तुमच्या जरी खऱ्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला तुमच्यावरती हजारे यांचा असा आरोप आहे की तुमचे कार्यक्रम तिथे होतात वगैरे असं सगळं ते म्हणतात, त्याच्यामुळे तुम्ही बाकी ठेवले असं साधारण बोलले. मी माझं काहीच बाकी ठेवलं नाही. ते जे बाकी आहे ते पूर्वीचं बाकी आहे आणि ते पण क्लिअर होऊन जाईल, ते राहणारच नाही. या येत्या 1-2 महिन्यामध्ये ते आपण ते क्लिअर करूनच घेणार आहे. त्यांच्याशी तसं माझं बोलणं सुद्धा झालेलं आहे. आणि हॉल अवेलेबल. दुसरी गोष्ट आहे की जर मी कुठे रेंटवर हॉल घेत असेल तर याच्याशी त्याचा काय संबंध आला? जर मी किंवा संबंधित सामाजिक कार्यकर्ते जर तिथे जर हॉल उपलब्ध करत असतील, त्याचा रेंट देत असतील आणि तशा प्रकारचं कॅपॅसिटीचं हॉल जर तिथे उपलब्ध असेल, आता मी आगरी समाज हॉलमध्ये पण बरेचसे कार्यक्रम झालेत ना आपले, एक नाही बरेचसे कार्यक्रम झालेत, मैदानात सुद्धा बरेचसे कार्यक्रम झालेत. मग ज्या सिच्युएशनला ज्या पद्धतीने जिथे अवेलेबल असेल त्या पद्धतीने. आणखी गोष्ट तुम्हाला म्हणतो की आता जो कार्यक्रम झाला संविधान चौक सुशोभीकरणाच्या दिवशी, जो आपला 6 डिसेंबर. हा 6 डिसेंबरला. हा 6 डिसेंबरला नाही, त्याचं अगोदर उद्घाटन केलं का? धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम. तर मी आपले जे अध्यक्ष आहेत संतोष पेरणे यांना विचारला की मला ते कार्यक्रम तिथं आगरी समाज हॉलमध्ये राबवायचे, परंतु ते बोलले की ऑलरेडी दुसऱ्यांनी ते बुक केलेलं आहे तेच कार्यक्रमाकरता. मग तो नाही म्हणून आपल्याला इथं उपलब्ध नाही म्हणून त्यांच्याकडे गेले, याच्यामध्ये दोषी कुठे आहे? मी हे ऑन रेकॉर्ड बोलते. संतोष पेरणे आगरी समाजाच्या अध्यक्ष आहेत, त्यांना तुम्ही स्वतः विचारू शकता ती गोष्ट. मी त्यांच्याशी विचारणा केली की नाही केली ती आम्हाला, तर तिथे उपलब्ध नाही म्हणून इथे करायचं नाही असा विषय आहे का? म्हणजे त्याचं कुठेतरी जोडलं जातं, टार्गेट केलं जातं. आता इथं चष्मे वाटप शिबिर आपलं झालं, आपल्या परिसरातील नागरिकांकरता चष्मे वाटप शिबिर घेतलं आपण, डोळे तपासणी शिबिर घेतलं आपण. ते शिबिर आगरी समाज हॉलमध्ये झालं, त्याचा उल्लेख का नाही करत ती लोक? याच्यापूर्वी जवळजवळ 500 लोकांना आपण चष्मे मोफत वाटप केले त्याच्यामध्ये. याच्यापूर्वी पण आपण कृषीचे असेल बरेचसे जेवढे पण आपले कार्यक्रम, बऱ्यापैकी कार्यक्रम त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्या कार्यक्रम म्हणजे दाखवण्याचं दिशा त्यांची वेगळी आहे आणि ही दिशा म्हणजे खूप वेगळ्या व्यक्ती आणि हे व्यक्तिमत्व खूप वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्याला मीच ओळखू शकलोय. आता लोक ओळखतात का नाही माहित नाही. शेवटचा प्रश्न घेऊ आता. तुम्ही आता वारंवार म्हणतायत की तुम्हाला वैयक्तिक बदनामी करण्याचा हा डाव आहे आणि वैयक्तिक बदनाम केलं जात आहे. तुम्ही जसा उल्लेख केला की मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे, किती मानहानीचा गुन्हा दाखल करणार आणि कधीपासून त्याची तयारी, कधीपर्यंत हा गुन्हा दाखल होईल? मी कालच वकिलांशी माझ्या बोललेलो आहे, ते जे ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत ती चित्रफित त्यांच्याकडे मी दिलेली आहे. आणि एक प्रथम नागरिक म्हणून त्यांनी जाणूनबुजून संबंध नसताना नोटीस दिलेल्या आहेत, त्या नोटिसांचं उत्तर पण त्यावेळेस दिलं आहे, परंतु ती महेश फुले यांची वैयक्तिक मालमत्ता असा उल्लेख केलाय, त्यामुळे त्यांच्यावरती आपण तो मानहानीचा गुन्हा दाखल करणार. दुसरी गोष्ट आहे की साटेलोटे हा शब्द जर वापरतो तर मी त्यांना वारंवार विचारेल की जेवढे पण म्हणजे एक तुम्ही बघा ना, ह्या उपोषणाचा कालावधी प्रत्येक 4-4 वर्षाचा असतो, मग त्यावेळेस त्यांचे साटेलोटे होतात का? मग त्यावेळेस कंटिन्युअसली का नाही करत ते? आज फक्त साटेलोटे हा शब्द काय आहे ना, हा शब्द त्या उपोषण करता विजय हजारेला तुम्ही विचारल्या पाहिजे. साटेलोटे एकच अनधिकृत बिल्डिंग नाहीये, इमारत नाही किंवा बांधकाम नाही, बरेचसे अनधिकृत बांधकाम आहेत, तशी यांची साटेलोटे आहेत का? दुसरी गोष्ट 2011 नंतरचा जो विषय घेतलेला त्यांची साटेलोटे, हे साटेलोटे काय आहेत ना, एकदा तुम्ही सर्वांनी विचारा बाबा यांची साटेलोटे आहेत का. तुम्ही पण एकदा गेल्यानंतर विचारा ती गोष्ट. वारंवार आका हा शब्द येतोय, आका म्हणजे नक्की कोण, काय वाटतं तुम्हाला? आज जवळजवळ 5-6 महिने साधारणतः कालावधी आपण आका हा शब्द, मग आका कोण आहे ते त्यांनी जाहीर करावं, हे माझं त्याला जाहीर आव्हान आहे की त्यांनी जाहीर करावं ती गोष्ट की आका कोण आहे. Like, comment, share and subscribe.